नमस्कार मंडळी, कशा आहात? सगळे मस्त आहात ना? तर इट्स मी माधवी, माझ्या चॅनलचं नाव आहे आणि चॅनलवरती आलाच आहात तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि जे कोणी नवीन असतील प्लीज प्लीज त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कसं ना, बरेच दिवस झालं मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकते, पण आपल्याला म्हणजे तसा प्रतिसाद येत नाही आहे. म्हणजे सबस्क्रायबर वाढत नाहीत आणि व्ह्यूज पण वाढत नाही आहेत. तर म्हणलं चला आज ना एक अशी कॉमेंट्स आली होती की मी एक व्हिडिओ बनवलेला होता 10 सबस्क्रायबर आणि चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. तर त्यावर एक अशी कॉमेंट्स आली की तुमचे 10 सबस्क्रायबर आहेत आणि तुमचं चॅनल कसं काय मॉनिटाईज झालं. तर मी चॅनल माझं मॉनिटाईज झालेलं नव्हतं, पण असे आपल्याला यूट्यूबवरती व्हिडिओ येतात की एवढे सबस्क्रायबर आणि चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. म्हणजे 10 सबस्क्रायबरच आहेत आणि चॅनल मॉनिटाईज, म्हणजे असे फेक व्हिडिओ पण येतात आणि त्याच्यामुळे ना आपण कुठेतरी डिस्टर्ब होऊन जातं. जे नवीन यूट्यूबर होण्याचं ज्यांचं स्वप्न असतं ते कुठेतरी थोडं त्यांच्या डोक्यामध्ये ते डिस्टर्ब होतात की अरे ह्यांचे 10 सबस्क्रायबर, ह्यांचे 100 सबस्क्रायबर, ह्यांचं चॅनल कसं काय मॉनिटाईज होऊ शकतं, आपण एवढी मेहनत करतोय आणि आपलं कसं काय झालेलं नाही. तर ह्यावरती मी तो व्हिडिओ बनवलेला आहे. पण एक अशी कॉमेंट आली की तुमचे 10 सबस्क्रायबर आहेत आणि चॅनल कसं काय मॉनिटाईज झालं. तर माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही अजून, कारण माझे आत्ता कुठे 25 सबस्क्रायबर आहेत. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे मला आपल्याला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण कसं ना, मेहनत तर प्रत्येकजण घेते. जे मोठे यूट्यूबर आहेत तर त्यांनीही शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. कोणीही असं सहजासहजी म्हणजे मोठं होत नाही, त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. कुठे तर थोडीशी आपल्याला झिरोपासून सुरुवात करावी लागते, तेव्हा कुठं तर आपण वरती जाऊन पोहोचतो. तशीच माझी आता शून्यातून आपलं म्हणजे झिरोपासून सुरुवात आहे. माझं जे पहिलं चॅनल होतं स्वराज विराज अँड फॅमिली चॅनल, त्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि तो सॉल्व्ह झाला तरी पण मला म्हणजे तो सॉल्व्ह होत नव्हता आणि त्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळं मी ते चॅनल बंद केलं आणि हा दुसरा चॅनल आहे माझा, इट्स मी माधवी. तर आता ह्या चॅनलवरती नव्यानं मी प्रयत्न करत आहे. कारण कसं ना, आता तो चॅनल आहे तर त्या चॅनलमध्ये मला जसं मिळेल तसं म्हणजे मला काही भेटलेलंच नाही. तरी पण मी हार न मानता दुसरं चॅनल ओपन केलेलं आहे. म्हणजे चला त्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला, ते सोडून देऊया. त्यावर मेहनत करण्यात त्यावर काहीच अर्थ नाही. आपण दुसरं चॅनल ओपन करूया आणि त्यामध्ये आपण आता प्रयत्न करूया. म्हणून हे चॅनल ओपन केलेलं आहे मी. तर मध्ये थोडासा गॅप पडला, कारण कसं ना, तर माझा मोबाईल खराब झालेला होता आणि त्याच्यामुळे मग व्हिडिओ शूट करणं शक्यच नव्हतं. कॅमेरा खराब होता. हा जो माझा मोबाईल आहे ना, तोही म्हणा असा मोबाईल नाही आहे, बनाव असा त्याचा कॅमेराही नाही आहे. पण तरीही मी प्रयत्न करते त्यामध्येच, जसा कॅमेरा आहे, जसं आपली रिॲलिटी आहे, जसं आपलं जे काही आपलं रिअल आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते. पण कसं असतं ना, आजकाल कंटेंट महत्त्वाचं आहे. म्हणजे काय कंटेंट घ्यायचं काय नाही, आपली जी ऑडियन्स आहे ती कशामध्ये एंगेज आहे तो आपल्याला अगोदर प्रश्न निवडायचा आहे की कशामध्ये ऑडियन्स आपली एंगेज आहे. त्यावरती आपल्याला कंटेंट निवडून त्यावरती व्हिडिओ बनवायचा आहे. तर काय होते ना, मला तेवढं शक्यच होत नाही आहे की आज व्हिडिओ बनवू आणि लगेच अपलोड करून. काय ना, 2 मुलं आहेत आणि शाळा असते आणि आणणं सोडणं, म्हणजे बरेच आता गावाकडचे जे व्हिडिओ होते इतके मी व्हिडिओ काढले होते, एडिटिंग करून ठेवले होते, पण मध्येच मोबाईलचा प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे ते व्हिडिओ काय मला अपलोड करणं झाले नाही. आता हा दुसरा जे व्हिडिओ एडिट केलेले होते ना त्या मोबाईलमध्येच राहिले. त्याच्यामुळे ना कुठंतरी वाईट वाटलं की अरे एवढे मेहनतीने व्हिडिओ काढले, एडिट केले, पण गावाकडे रेंज नसल्यामुळे ते काही लवकर मी अपलोड केले नव्हते. म्हणलं चला इकडे येऊन आपण अपलोड करूया, तर ते काही शक्य झालं नाही. मग आता दुसरा हा जो काही मोबाईल आहे, आता ह्यावरती नव्यानं सुरुवात केलेली आहे, नव्यानं व्हिडिओ काढायला चालू केले आहे. पण जसा वेळ भेटेल तसं मी प्रयत्न करते व्हिडिओ काढण्याचं. तर म्हणलं चला, आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. कारण कसं असतं ना, तुमच्या मदतीशिवाय कोणताही यूट्यूबर मोठा होत नाही. जे मोठे मोठे यूट्यूबर झालेले आहेत ते फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या एका सबस्क्राईबमुळे, एका लाईकमुळे आणि एका व्ह्यूजमुळे ते मोठे झालेले आहेत. तर तसेच आपण एकमेकांना सपोर्ट करूया, तुम्ही आम्हाला मी तुम्हाला, तरच आपण एकमेकांना असे पुढं जाऊया.
तर सांगण्याचा हेच उद्देश आहे की 10 सबस्क्रायबर चॅनल मॉनिटाईज झाले नाही. जी मला एक कमेंट आली होती त्या कमेंटचं मला फक्त आणि फक्त उत्तर द्यायचं होतं, म्हणजे सांगायचं होतं. तर दादा असं नाही आहे की 10 सबस्क्राईब मॉनिटाईज झाले नाही, की जे फेक व्हिडिओ येतात यूट्यूबवरती मी त्याविषयी सांगितलेलं आहे की त्या व्हिडिओमध्ये असे काही फेक व्हिडिओ दाखवतात की अरे एवढे सबस्क्राईब तुम्ही हे सेटिंग करा ती सेटिंग करा, पण काहीच फायदा नाही की तुम्ही जे सांगतात ना ते जे यूट्यूबर आहेत ना जे सांगतात की हे सेटिंग करा, पण त्या सेटिंगचा काहीच उपयोग नाही. ते सेटिंग करूनच मी माझ्या पहिल्या चॅनलचा प्रॉब्लेम करून ठेवला. त्या सेटिंगमध्ये जाऊन हे सेटिंग करा ते सेटिंग असं मी करत राहिले, कारण माझे 2000 सबस्क्रायबर होते, व्ह्यूज चांगले येत होते, पण शेवटी चॅनल मॉनिटाईज होईच्या कुठेतरी टप्प्यावरती आलेलं होतं. आणि हे फेक व्हिडिओ बघितले मी आणि काहीतरी सेटिंग वेगळीच झाली माझ्या मोबाईलमध्ये आणि त्याच्यामुळे माझं ते चॅनल म्हणजे हॅक झाल्यासारखं, म्हणजे हॅकच झालेलं आहे. म्हणजे आता चॅनल बंदच झालेले आहे. तर सांगण्याचा हाच उद्देश होता की तसे व्हिडिओ बघून आपल्या चॅनलवरती परिणाम करून घेऊ नका. जे आपलं चालू आहे ना कंटिन्यू, फक्त 1000 सबस्क्रायबर, 4 घंटे वॉच टाईम पूर्ण पाहिजेत आणि 10 मिलियन शॉर्ट व्हिडिओचे व्ह्यूज पाहिजेत. एवढं आपण टार्गेट पूर्ण केलं का पुढून आपल्याला जे नोटिफिकेशन येतं YT स्टुडिओमध्ये यूट्यूबचं, तेव्हा आपण त्यांच्या ज्या मेसेज येते त्यांचे, तर त्याच्या रूलनुसार जर आपण आपलं काम चालू ठेवल्यानंतर नक्कीच आपल्याला जे आपल्याला यश पाहिजे ते भेटेल. आणि असेच कुणाचे हे व्हिडिओ बघून आपण ते सेटिंग्स करून आपलं नुकसान करून घेतो. तर माझ्या बाबतीत तसंच झालेलं आहे. मी म्हणजे असं थोड्याच अंतरावरती होते की आता माझं चॅनल मॉनिटाईज होणार आहे, पण अशा सेटिंग्स केल्या, असे फेक व्हिडिओ बघितले, त्याच्यामुळे पूर्ण बरबाद झाल्यासारखं झालं माझं. पण चला ठीक आहे, असं हार मी मानली नाही, नव्यानं अजून सुरुवात केली आहे, नव्यानं चला त्यामध्ये जे चुका केलेल्या आहेत ह्या चॅनलवरती मी चुका करणार नाही. हे चॅनल आपण व्यवस्थित सुरळीत, थोडा वेळ का लागणार, पण आपण आपलं जसं आपल्याला जेवढं माहीत आहे ना तेवढं टार्गेट पूर्ण करायचं, आपण मनापासून प्रयत्न करायचा, आपल्याला कुठे ना कुठेतरी यश नक्कीच मिळेल. तर हाच बरेच दिवस झाले मला माझ्या डोक्यात विचार चालला होता की जे कॉमेंट्स आले होते त्यावरती एक व्हिडिओ बनवूया, पण शक्य झालं नाही. म्हणलं चला आज वेळ भेटला थोडासा, त्याच्यामुळे म्हणलं चला आज व्हिडिओ बनवून टाकूया. तर प्लीज तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. तुमचं 1 सबस्क्रायबर, 1 लाईक आणि 1 व्ह्यूज खूप महत्त्वाचं असतं. माझ्यासाठीच नाही आहे तर प्रत्येक नवीन यूट्यूबरसाठी, जे नवीन चॅनल ओपन केलं त्यांच्यासाठी. म्हणजे 1 जरी सबस्क्रायबर, 1 जरी व्ह्यूज आणि 1 जरी लाईक वाढला ना तर खूप आनंद होतो, वेगळाच आनंद असतो. असं वाटतं की किती भलं मोठं आपण यश प्राप्त केलं असं आपल्याला वाटतं. मला तरी वाटतं, तुम्हाला वाटतं का नाही हे मला माहिती नाही, पण 1 जरी लाईक वाढला, 1 जरी व्ह्यूज वाढला आणि 1 जरी सबस्क्रायबर वाढला ना तर खूप आनंद होतो. म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ बघतच असताल, आता हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आलाच असेल आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असताल तर कसं असतं ना, काही जण बघणार आणि सोडून देणार, पण लाईक करणार नाही, सबस्क्राईब करणार नाही. तर काय असतं ना, आता तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज फ्रीमध्ये आहे, तुम्ही व्हिडिओ बघणारच, तर 1 लाईक आणि 1 सबस्क्रायबर केलं तर तुमचं काही म्हणजे हे होणार नाही, वाईट होणार नाही आहे, तुमचं चांगलंच होणार आहे ना. तर प्लीज 1 सबस्क्रायबर, 1 लाईक, एका माणसाची 1 सबस्क्राईब, 1 लाईक. तर आपल्याला कुणाचा जर आनंद घ्यायचा, म्हणजे कुणाच्या जर चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा असेल तर तुमचं 1 सबस्क्रायबर, 1 लाईक खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. तर प्लीज तुम्ही पण मला 1 सबस्क्रायबर, 1 लाईक करून द्या, प्लीज प्लीज प्लीज. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज कंटिन्यू पहा. आणि काही तुमचे कॉमेंट्स असतील तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला तर भेटूया अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद, टेक केअर. तर आजकाल ना प्रत्येकजण यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवर, फेसबुकवरती आलेला आहे. प्रत्येकजणापाशी मोबाईल आहेत, प्रत्येकजणापाशी रिचार्ज आहे. त्याच्यामुळे ना प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतायत असं आहे. तर कसं असतं ना, कधी कोणतं ॲप बंद होईल आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळं आपण फक्त आणि फक्त सोशल मीडियावरती आधारित न राहता आपण आपलं जे काय आपले सुरुवातीपासून जे काम आहेत ते पण आपण मनापासून करावे असं मला वाटतं. कारण कसं असतं ना, आजकाल एक असे यूट्यूबर झाले आहेत की त्यांनी सगळे कामं सोडून दिलेले आहेत आणि फक्त यूट्यूब आणि इंस्टाग्राम असं सोशल मीडिया वापरतात.